श्री स्वामी समर्थ. कलियुगातील चालते बोलते ईश्वराचे रूप. त्यांनी आपल्या भक्तांना केवळ आध्यात्मिक ज्ञानच दिले नाही, तर अनेक संकटातून त्यांची अक्षरशः सुटका केली. त्यांचा प्रत्येक चमत्कार हा भक्तासाठी प्रेमाचा आणि विश्वासाचा एक संदेश असतो. आज आपण त्यांच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर आधारित एक अशीच अविस्मरणीय कथा पाहणार आहोत. ही कथा आहे अक्कलकोट जवळील एका निष्ठावान भक्ताची, ज्याचे नाव होते बापूसाहेब. बापूसाहेब हे परम स्वामी भक्त. त्यांची स्वामींवर निस्सीम श्रद्धा होती. ते रोज न चुकता पहाटे उठून स्वामींच्या दर्शनासाठी दूरवरचा प्रवास करत असत. त्यांचा हा नित्यनियम अत्यंत कठीण होता, कारण स्वामींच्या मठाकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. एके दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे बापूसाहेब दर्शनासाठी निघाले. बाहेर अजूनही अंधार होता आणि जंगलात भीतीदायक शांतता पसरली होती. बापूसाहेब एकटेच आपल्या स्वामींकडे वाटचाल करत होते. चालता चालता त्यांच्या मनात विचार आला, इतक्या रात्री अपरात्री या जंगलात हिंस्त्रपशूंचा धोका असतो. जर अचानक माझ्यासमोर वाघ आला तर? मी स्वामींवर विश्वास ठेवतो, पण प्राण वाचवण्यासाठी मी काय करू शकेन? त्यांची स्वामींवर श्रद्धा असली तरी मानवी मन भीती वाटणे साहजिकच होते. त्यांनी स्वतःला सावरले आणि भीतीवर मात करण्यासाठी स्वामींचे नामस्मरण अधिक जोरजोरात सुरू केले. आणि नेमका त्याच क्षणी त्यांच्यापासून काहीच अंतरावर एक मोठा वाघ त्यांच्या दिशेने येत असल्याचे त्यांना दिसले. वाघाचे डोळे अंधारात चमकत होते आणि त्याचे सावध शोधणारे क्रूर रूप बापूसाहेबांच्या दिशेने येत होते. बापूसाहेबांची छाती धडधडू लागली. आता काय? समोर मृत्यू उभा होता. त्यांना वाचवणारे कोणीच नव्हते, फक्त स्वामी समर्थ वगळता. क्षणभर विचार न करता बापूसाहेबांनी दोन्ही हात जोडले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्यांच्या मुखातून फक्त स्वामींचे नाम येत होते. त्यांनी आर्तस्वरात स्वामींना हाक मारली, माझ्या स्वामी राया, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे तुमचे वचन आहे. आता माझी लाज तुमच्या हातात आहे, तुम्हीच माझे रक्षण करा. आणि त्याच क्षणी एक चमत्कार घडला. वाघ बापूसाहेबांपासून अगदी काही फुटांवर आला आणि एकाएकी जागेवर थांबला. त्याचे डोळे शांत झाले, जणू काही तो एखाद्या अदृश्य शक्तीने बांधला गेला होता. बापूसाहेबांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना जे दिसले त्याने त्यांचे डोळे भरून आले. त्यांना वाघाच्या जागी साक्षात श्री स्वामी समर्थ उभे दिसले. स्वामींचे तेजस्वी रूप बापूसाहेबांना आशीर्वाद देत होते. बापूसाहेब, तू इतका घाबरलास का? मी नेहमीच तुझ्या पाठीशी असतो, घाबरू नकोस. स्वामींचे रूप हळूहळू नाहीसे झाले आणि त्यानंतर बापूसाहेबांनी पाहिले तर तोच वाघ शांतपणे आपली मान खाली करून जणू काही पश्चाताप करत जंगलात निघून जात होता. बापूसाहेबांना कळले की स्वामींनी त्यांच्या भेटीची इच्छा पूर्ण करण्यासाठी वाघाचे रूप घेतले होते आणि त्यांची श्रद्धा किती खरी आहे याची परीक्षा घेतली होती. स्वामींच्या दर्शनाची तीव्र इच्छा आणि निस्सीम श्रद्धा यामुळेच त्यांना हा वाघोबाचा साक्षात्कार झाला होता. बापूसाहेब लगेच मंदिरात पोहोचले. त्यांनी स्वामींच्या चरणावर नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली. स्वामींनी त्यांना जवळ बोलावले आणि प्रेमाने पाठीवर हात फिरवला. हा प्रसंग बापूसाहेबांच्या जीवनातील श्रद्धेचा आधार बनला. त्यांना प्रत्यक्ष अनुभवाने कळले की स्वामींचे वचन कधीही खोटे ठरत नाही. ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही मोठे संकट आले, कितीही मोठा वाघ भीती निर्माण करण्यासाठी समोर उभा राहिला तरी आपली श्रद्धा डळमळीत होऊ नये.
आपली निष्ठा आणि प्रेमच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. स्वामी समर्थांचे वचन केवळ एका भक्तासाठी नव्हते, तर ते आज प्रत्येक भक्ताला दिलेले आश्वासन आहे. संकटाच्या वेळी प्रामाणिकपणे तळमळीने त्यांचे नामस्मरण केल्यास ते आपल्याला कोणत्याही रूपात येऊन मार्गदर्शन करतातच. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संकटात, प्रत्येक भीतीच्या क्षणी हा एक मंत्र लक्षात ठेवा: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला स्वामींच्या अशाच आणखी कथा ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.